चला प्रॅक्टिस सेट 4.1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.1 आधी मी शिकून घेतला व्हिडिओ, आता सुरू आपला प्रॅक्टिस सेट 4.1. जबरदस्त चॅप्टर आहे, जबरदस्त एक्झरसाईज आहे. 5वा 6वा 7th मध्ये म्हणजे आधीपासून तर लास्टपर्यंत ना क्वेश्चनची लेवल हार्ड केली आहे, एकदम हार्ड करून टाकली आहे क्वेश्चनची लेवल. 7व्या क्वेश्चनपर्यंत जायपर्यंत भरपूर हार्ड करून टाकली आहे लेवल. चला पाहू आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं पहिलं एक्झाम्पल. एकदम चिल्लर एक्झाम्पल आहे, काहीच नाही एक्झाम्पलमध्ये. पवन मेडिकल, पवन नावाचं मेडिकल आहे सर, एक पवन नावाचं एक मेडिकल आहे. सप्लाय मेडिसिन बरोबर आहे, मेडिकलमध्ये मेडिसिन मिळतेच. भलकं काही चिकन मटन थोडी विकणार आहे तो मेडिसिनमध्ये, मेडिसिनचं दुकान आहे तर मेडिसिनच मिळणार आहे. ऑन सम मेडिसिन म्हणजे काही मेडिसिनवर द रेट ऑफ जीएसटी किती आहे सर? 12%. किती दिलाय सर? ते ना 12%चा जीएसटीचा रेट दिलाय काही मेडिसिनवर. म्हणजे काही मेडिसिनवर 12%, बाकीच्या मेडिसिनवर 18-20% असून आपल्याला थोडी माहित आहे, आपल्याला किती दिलाय? 12%. व्हॉट इज द रेट ऑफ सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी? काहीच नाही, सोल्युशन मध्ये डायरेक्ट काय लिहायचं सर? सगळ्यात पहिले गिव्हन लिहायचं. गिव्हन मध्ये देऊ त्याला आपल्याला जे दिलाय ना ते गिव्हन मध्ये लिहायचं. गिव्हन मध्ये दिलाय सर त्याला, गिव्हन मध्ये दिलाय सर गिव्हन लिहायचं. गिव्हन मध्ये काय दिलाय त्याला? सेंट्रल गिव्हन मध्ये दिलाय सर त्याला जीएसटी, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी किती दिलाय? रेट ऑफ जीएसटी 12%. 12%. चला आपल्याला काय लागते? सेंट्रल जीएसटी काय लागते, स्टेट जीएसटी काय लागते? काही नाही आणि काय लागते? रेटच काय लागते. अमाऊंट नाही काढ लागत, रेटच काय लागते. कारण की रेटच दिलाय, अमाऊंट दिलेली नाही आहे. रेट कसा काढायचा? याचा अर्धा करायचा सारखा सुद्धा. देअरफॉर वी नो दॅट, आपल्याला माहित आहे. काय माहित आहे सर? का रेट ऑफ सेंट्रल जीएसटी इक्वल टू रेट ऑफ जीएसटी अपॉन 2. समजलं ना? जीएसटीच्या रेटचा अर्धा. जीएसटीचा रेट आहे सर 12%, 12%च्या अर्धा होऊन जाईल सर 6%. 6% हे निघाले आपलं रेट ऑफ सेंट्रल जीएसटी. काय निघाला? रेट ऑफ सेंट्रल जीएसटी, रेट ऑफ सेंट्रल जीएसटी 6%. चला हा आला. आता पाहू सर रेट ऑफ स्टेट जीएसटी. रेट ऑफ स्टेट जीएसटी तो असाच करायचा, रेट ऑफ जीएसटी अपॉन 2 करायचं. रेट ऑफ स्टेट जीएसटी इक्वल टू काय सर? रेट ऑफ जीएसटी अपॉन मध्ये 2. रेट ऑफ जीएसटी आहे सर 12%, 12% अपॉन मध्ये 2 किती होऊन जाईल सर? 6%. 6%. मग काय आला? रेट ऑफ सेंट्रल जीएसटी काढला, रेट ऑफ स्टेट जीएसटी काढला. काही नव्हतं एक्झाम्पल मध्ये, चिल्लर एक्झाम्पल आहे. स्टेट जीएसटी हा आला सर 6%. चला काहीच नाही एक्झाम्पल मध्ये. आता एक्झाम्पल नंबर 2 पाहू. हार्ड आहे का सिंपल आहे? चला प्रॅक्टिस सेट 4.1 मधला आता आपण पाहणार आहोत सेकंड एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं सेकंड एक्झाम्पल जे दिलाय तुम्हाला पेज नंबर 87 वर. चला क्वेश्चन पहा काय म्हणते समजून घेऊ आधी. क्वेश्चन म्हणते ऑन सर्टन आर्टिकल, काही आर्टिकलवर इफ द रेट ऑफ सेंट्रल जीएसटी, जर सेंट्रल जीएसटीचा रेट दिला म्हणजे तुम्हाला 9%. सेंट्रल जीएसटी इज 9%. हा काय इज आहे? इज 9%. इज 9% है ना. सर्टन आर्टिकलवर रेट ऑफ सेंट्रल जीएसटी आहे. रेट ऑफ सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी. रेट ऑफ सेंट्रल जीएसटी किती दिलाय सर? 9%. व्हॉट इज द रेट ऑफ स्टेट जीएसटी काढायचा तुम्हाला. स्टेट जीएसटीचा रेट काय राहील आणि व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. एकदम चिल्लर एक्झाम्पल आहे, काहीच नाही. आपल्याला आता सोल्युशन लिहू. एकदम चिल्लर आहे, काही नाही. याच्यात काय दाखवायचं फक्त करून तुम्हाला का सेंट्रल जीएसटी जेव्हा असते तेव्हाच स्टेट जीएसटी असते. सेंट्रल जीएसटी केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट लावते, स्टेट जीएसटी राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट लावते. पण जो टॅक्स असते ना तो जीएसटीच्या अर्धा असते. जर 9% आहे तर तो सुद्धा 9% राहील. आणि उरलं किती? जीएसटी. तर जीएसटी स्टेट जीएसटी प्लस सेंट्रल जीएसटी
9% प्लस 9% 18% होईल. पण हे आपल्याला लिहून दाखवायचं आहे. म्हणून आता काय करू, सोल्युशन घेतलं आपण. चला सोल्युशनमध्ये काय करू, सॉरी सोल्युशन डबल लिहिण्यात आलं. चला गिव्हन सोल्युशनमध्ये सगळ्यात आधी काय लिहू, गिव्हन जे आपल्याला दिलेलं आहे त्यानं. गिव्हनमध्ये दिला आहे सर आपल्याला त्यानं, गिव्हनमध्ये दिला आहे सर रेट ऑफ सेंट्रल GST जो की दिला आहे 9%. बरं आता आपल्याला माहित आहे सर, आपल्याला माहित आहे वी नो दॅट आपल्याला माहित आहे का जो रेट ऑफ सेंट्रल GST इक्वल टू, हा GST आहे, मी जी का नाही हमेशा यासारखाच लिहितो, मूर्खपणा. रेट ऑफ GST काय असते, इक्वल टू रेट ऑफ स्टेट GST. काय म्हटलं मी, सेंट्रल GSTचा रेट आणि स्टेट GSTचा रेट दोन्ही सारखाच असते. फक्त सेंट्रल GST राज्य सरकार लावते, केंद्र सरकार लावते, मोदी गव्हर्नमेंट. स्टेट GST राज्य सरकार लावते. सध्या आपले मुख्यमंत्री साहेब आहेत शिंदे साहेब, म्हणजे वरते मोदी साहेब, खाली शिंदे साहेब. चला हा झाला. मग आता रेट ऑफ सेंट्रल GST किती दिलाय तुम्हाला, 9% दिलाय. मग देअरफॉर 9 हा रेट ऑफ स्टेट GST काय होऊन जाईल, रेट ऑफ स्टेट GST डायरेक्टली याचं. देअरफॉर रेट ऑफ स्टेट GST इक्वल टू 9%. हा झाला पहिल्याचा आन्सर सर. पहिल्याचा आन्सर निघाला सर की रेट ऑफ स्टेट GST किती आहे. आता काय लागते आपल्याला सर, आता काय लागते रेट ऑफ GST. आता काय लागते, रेट ऑफ GST काय लागते. हा निघाला रेट ऑफ सेंट्रल स्टेट GST. आता आपण पाहू रेट ऑफ GST. आता पहा रेट ऑफ GST काय राहील सर, अर्धा दोघीचा रेट एक करून टाका. रेट ऑफ सेंट्रल GST प्लस रेट ऑफ स्टेट GST. हा प्लस आहे, तुम्हाला समजणार नाही म्हणून प्लस करतो. प्लस रेट ऑफ स्टेट GST. रेट ऑफ सेंट्रल GST दिलाय 9% प्लस 9%, टोटल होऊन जाईल सर 18%. रेट ऑफ GST. रेट ऑफ GST निघाला सर 18%. काहीच नव्हतं एक्झाम्पलमध्ये, चिल्लर एक्झाम्पल होतं. चला चिल्लर एक्झाम्पल होतं, 2 मिनिटाचं एक्झाम्पल. याच्यानंतर पाहू आपण एक्झाम्पल नंबर 3. काही प्रॉब्लेम असला किंवा काही डाऊट असला तर कमेंट करायच्या. एक्झाम्पल स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि एक्झाम्पल नंबर 3 पाहू. काय आहे एक्झाम्पलमध्ये, 9%च्या 9% बरोबर सेम दाखवला आणि 9% प्लस 9% 18% टोटल GST. चला घ्या स्क्रीनशॉट घ्या, रफ करतो मी त्याला. तर चला आपण आज पोहोच राहिलो आहे क्लास 10चा चॅप्टर नंबर 4 आहे ना, अल्जेब्रातला चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग एक्झरसाइज 4.1 मधलं एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल मी डायरेक्ट लिहून ठेवलं, टाइम वाचला पाहिजे म्हणून डायरेक्ट एक्झाम्पल लिहून ठेवला आहे. MS रिअल पेंट काय आहे इथं, हे दुकानाचं नाव आहे, दुकानाचं नाव. सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर, 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. लस्टर पेंट म्हणजे तो चांदीसारखा कलर असतो ना, टिनचा चांदीसारखा कलर असते तो. 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. त्यानं 2 लस्टर पेंटचे जे असते ना चांदीसारख्या कलरचे 2 टिनं त्यानं विकले. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू, आता इथं लक्षात ठेवा टॅक्सेबल व्हॅल्यू. एक्झाम्पल मधला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टिन किती आहे, 2800 रुपये. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे सर ह्या 2800 रुपयावर टॅक्स लागेल. आता टॅक्स लागणार नाही, 2800 रुपयावर काय लागेल सर, टॅक्स लागणार आहे ना. टॅक्सेबल व्हॅल्यू दिलं ना त्यानं, टॅक्सेबल व्हॅल्यू. अच्छा जर डायरेक्ट व्हॅल्यू दिली असते ना टीमची तर काय दिलं असतं, अमाऊंट विथ GST. काय दिलं असतं, अमाऊंट विथ GST. तर सध्या याच्यावर GST लागलेला नाही. आणि त्याला समोर इफ दिला, इफ द रेट ऑफ GST किती दिलाय 28%, म्हणजे GSTचा त्यानं रेट सुद्धा दिलाय 28%. आपल्याला काय म्हणते तो, फाइंड द अमाऊंट ऑफ सेंट्रल GST काढा आणि स्टेट GST काढा. सेंट्रल GST काढा, स्टेट GST काढा इन द टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस म्हणजे सर पावती. टॅक्स इनवॉइस म्हणजे काय होते, पावती. पावतीमध्ये त्याचं म्हणणं आहे का तुम्ही काय काढा,
एक हे काढा सेंट्रल सेंट्रल जीएसटी काढा, स्टेट जीएसटी काढा आणि टॅक्स इनवॉइस म्हणजे काय होते बिल झालं, पावती झाली आहे ना, पावतीमध्ये सेंट्रल जीएसटी किती येईल अमाऊंट काढा म्हणजे किंमत काढा, रक्कम काढा है ना. अमाऊंट म्हणजे किंमत रक्कम जे की रुपीजमध्ये निघेल, कशात निघेल रुपीजमध्ये. आता ह्या गोष्टीला समजून घ्या. डायरेक्ट आपण सोल्युशन लिहू आणि सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले काय लिहू गिवन लिहू है ना. गिवन आपल्याला काय काय दिलाय, काय काढायचे आपल्याला अमाऊंट काढायची सेंट्रल जीएसटीची आणि स्टेट जीएसटी दोघांची अमाऊंट काढायची. तर सगळ्यात सोल्युशनमध्ये आपण लिहू गिवनमध्ये आपल्याला आधी काय दिलं आहे पाहू आपण. क्वेश्चनमध्ये काय काय गिवनमध्ये दिलाय पाहायचं. काय दिलाय सर 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट ईच टीन इज रुपये 2800 रुपये. इथे काय दिलाय ईच टीन व्हॅल्यू, प्रत्येक टीनची व्हॅल्यू किती आहे सर 2800 रुपये आहे. बरोबर आहे सर है ना. तिथे किती आहे देर आर 2 टीन्स आहे, देअर आर 2 टीन्स. किंवा तुम्ही काय लिहू शकता ही सोल्ड 2 टीन्स, मग देअर फोर काय होईल 2800 रुपये इंटू 2 होईल. बरोबर 2800 रुपये म्हणजे 2 आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल, इंटू करावं लागेल. मग इथे व्हॅल्यू किती येईल सर याची, हे व्हॅल्यू येईल सर 5600. 2800 गुणिले 2 करा तुम्ही, 2 8 × 16 उरला 1 2 2 4 आणि प्लस 1 5 आणि 2 0 त्याच्या तसे. चला आता आपल्या 2 टीनची व्हॅल्यू किती आली 5600 रुपये. पण त्यानं काय दिलाय सर इफ द रेट ऑफ जीएसटी इज 28%. आपण गिवनमध्ये जीएसटीचा रेट लिहिलाच नव्हता. जीएसटी किती दिलाय 28% दिलाय सर. हे सगळं गिवनमध्ये लिहायचं. जीएसटी दिलाय सर 28%. आता हे काय झाली सर, ही झाली 2 टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू. एका टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती 2800 रुपये. आता ही काय झाली सर 2 टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू. मग आता इथं देअर फोर लिहावं लागेल टॅक्सेबल अमाऊंट ऑफ 2 टीन्स किती झाले 5600 रुपये. 5600 रुपये झाली टॅक्सेबल अमाऊंट ऑफ 2 टीनची. आता याच्यावर टॅक्स लागेल सर. टॅक्स किती आहे सर 28%. आता लिहा इथं देअर फोर जीएसटी इज 28%. किती आहे सर 28% दिलाय. मग आता काय करायचं देअर फोर 5600 इंटू 28%. याचे काय काढायचे 28% काढावं लागेल. म्हणजे आपण काय काढू आलो जीएसटी काढू आलो. काय काढू आलो आपण जीएसटी काढू आलो. जीएसटी काढू आलो आपण जीएसटी इक्वल टू 5600 रुपयाचे 28%. हा जीएसटी राहील. काय राहील सर जीएसटी. चला जीएसटी काढू. पर्सेंटेज म्हणजे मी आधीच सांगितलं चॅप्टरमध्ये पर्सेंटेज म्हणजे आपण तुलना 100शी करतो. अपॉन मध्ये 28% म्हणजे 28/100. 25% एक्झाम्पल घेतलं तर 25/100. 4% म्हटलं तर 4/100. समजलं ना. मग आता इथं काय येईल 28% येईल. पर्सेंट जसं म्हटलं पर्सेंट येईल. पण जर मी 28/100 लिहिलं तर हा पर्सेंटेजचा सिम्बॉल चालला जाईल. मग आता इथं खाली काय येईल 28/100 म्हणजे हेच काय झालं 28%. पण मी आता इथं काय लिहितो 28% झालं सर 28% मध्ये. चला आता नेक्स्ट स्टेप असंच कॅरी फॉरवर्ड करायची 5600 इंटू 28/100. हा 100 लिहिला म्हणजे पर्सेंटेजचं सिम्बॉल निघून गेलं. पर्सेंटेजचं आता काही राहिलं नाही. 100 म्हणजेच काय पर्सेंटेज कंपॅरिझन 100 सोबत. आता घ्या याला डिवाइड करा, मल्टिप्लाय करा, तुम्हाला जसं पटेल तसं करा. मी सांगतो सोपी पद्धत कसं करायचं. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल. आता आपल्या समोर 2 उरले घरं. काय उरलं 56 इंटू 28 है ना. काय उरलं 56 इंटू 28. आता कसं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं डायरेक्ट 6 न करा 2 न करा 8 न करा कसंही करा तुम्हाला जसं पटते तसं करा. सोप्या भाषेत असं करा ना 56 इंटू 28. 8 6 48 उरला 4 आणि जर 28चा टेबल पार्ट असेल तर फारच चांगलं. 8 6 किती झाले 48 उरला 8 उरला 4. 8 5 40 40 प्लस 4 44. चला 1 0 हाती येते है ना. कॅरी करायला लागते 1 0. 2 6 12 कॅरी किती झाला 1. 2 5 10 प्लस 1 11 सर. चला करा 8 2 प्लस 6 4 प्लस 2 6 4 प्लस 1 5 आणि 1 किती झालं 1 5 6 8.
1568. आता याला मी काय करतो, रफ करतो सर. आता याला रफ करतो 1568. चल तर आता पहा 1568 आलं म्हणजे जीएसटीची काय आली व्हॅल्यू आली आपल्याजवळ. जीएसटीची व्हॅल्यू आली सर. हे जीएसटीची काय आहे व्हॅल्यू आहे म्हणजे जे की किती आहे 28% आहे. आता काय करावं लागते आपल्याला सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी काय करावं लागते अमाऊंट काढावं लागते. हे अमाऊंट असतं आहे सर. मग आता काय येईल देअरफॉर सेंट्रल जीएसटी अमाऊंट इक्वल टू जीएसटीच्या अमाऊंटच्या जीएसटी अमाऊंटचे काय असते सर अर्धी असते सर. जीएसटी अमाऊंटच्या अर्धी असते सर. जीएसटी अमाऊंट किती आहे सर 1568 याच्या अर्धी होईल सर. 1568 च्या अर्धे करा सर. 2 7 जा 14 1 2 8 जा 16 आणि उरला 2 4 जा 8 है ना. डायरेक्ट 16 ने भाग गेला 2 4 जा 8. हे काय झालं सर सेंट्रल जीएसटी अमाऊंट. चला हे झाली सर पहिलं. दुसरं त्यांना काय म्हटलं आपल्याला स्टेट जीएसटी का स्टेट जीएसटी अमाऊंट. मग स्टेट जीएसटी काय असते सर जीएसटीच्या अर्धे. सेंट्रल जीएसटी म्हणजे काय सेंट्रल लावते केंद्र सरकार मोदी सरकार. स्टेट जीएसटी म्हणजे राज्य लावते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब. समजलं ना. पण दोघांचे काय असते जीएसटी मध्ये हिस्से वाटणी अर्धी अर्धी. जीएसटी मध्ये हिस्से वाटणी किती असते अर्धी अर्धी. अर्धी सेंट्रलची अर्धी स्टेटची. ठीक आहे ना. मग स्टेट जीएसटी काय होईल सर जीएसटी अमाऊंटच्या अर्धा. मग जीएसटीच्या रेट मधला अर्धा जीएसटीच्या अमाऊंट मधला अर्धा. जीएसटीच्या अमाऊंट मधला अर्धा करा किती झाला सर 1568 अपॉन 2. आन्सर आला सर 784. 2 7 जा 14 उरला 1 2 8 जा 16 आणि 2 4 जा 8. तर हे काय झालं सर आपलं व्हॅल्यू झाली सर. आता याला तुम्ही खाली लिहा पद्धतशीर तुमच्या अक्षरात. देअरफॉर हे झाली पहिली व्हॅल्यू आणि हे झालं तुमचं दुसरं आन्सर. हे वाला हे झालं तुमचं दुसरं आन्सर. सेंट्रल स्टेट जीएसटी अमाऊंट आणि हे झाली सेंट्रल जीएसटी अमाऊंट 784 आहे ना. आता तुम्हाला मस्त डेकोरेट करायचं असेल तर खाली डेकोरेट करा काही करा. आता नेक्स्ट पाहणार आपण एक्झाम्पल नंबर 4. चला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आता मी नंतर याला रफ करतो. काढून घ्या स्क्रीनशॉट. चला आता एक्झाम्पल नंबर 4 एक्झाम्पल नंबर 4 हे सर्व कोणतं दिलं पेज नंबर 87 वर. किती दिलाय सर पेज नंबर 87 पेज नंबर 87 वर प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं एक्झाम्पल नंबर 4 पाहू. चला सगळ्यात आधी क्वेश्चनला समजून घेऊ कारण की तुमची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय आहे क्वेश्चनला समजून घेणे. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय झालं रे जाऊ दे. एक्झाम्पलला ऑस्ट्रेलिया जिंकते म्हणते तो. एक्झाम्पलला समजून घेणे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे 9वी आणि 10वीच्या लेकराची. तर त्याला आपण आधीच सॉल्व्ह करू. सगळ्यात प्रेमानं मस्तपैकी एक्झाम्पल समजून घ्यायचं. पहा काय म्हणते तो चौथ्या एक्झाम्पलमध्ये द टॅक्सेबल व्हॅल्यू. मागच्या एक्झाम्पलमध्ये पण त्याने काय दिली होती टॅक्सेबल व्हॅल्यू दिली होती त्याच्यावर टॅक्स लागणार आहे. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. समजलं ना. म्हणजे काय टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. 586 रुपये जे आहे ना याच्यावर काय लागेल सर टॅक्स लागेल. रेट ऑफ जीएसटी किती दिलाय सर 18% रेट. बरोबर आहे सर काहीच नाही 18% रेट. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. कस्टमरला किती रुपयात घड्याळ पडली. समजलं ना. की बेल्टची घड्याळ किंवा बेल्ट म्हणा घड्याळ म्हणा डिजिटल म्हणा तुम्हाला जशी पटली तशी. पण काय म्हणते तो तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट दिली आहे 586 रुपये याच्यावर टॅक्स लागेल आणि टॅक्स दिला 18%. तुम्हाला काहीच नाही काढायला सांगितलं त्यानं. फक्त याचे 586चे 18% काढा त्यात ऍड करा. समजलं ना. 586चे 18% काढा त्यात ऍड करा. म्हणजे हा ग्रुप डीच्या लेवलचा एकदम सोपा प्रश्न आहे 1 सेंटेन्स मधला. फक्त प्रॉब्लेम काय आहे याच्यात म्हणजे सर एवढं सोपं प्रॉब्लेम तुम्हाला देण्यामागचं कारण काहीच नाही आहे. फक्त एवढं काय 518 86 जेव्हा तुम्ही 18% काढा
ते काय येईल, पॉईंटमध्ये येईल. 586 जो 18% कळाल ना, तो पॉईंटमध्ये येईल. मग तर तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलाय. काय दिलाय, कॅल्क्युलेशन. ह्या गणितात दुसरं काहीच नाही आहे, फक्त काय आहे, कॅल्क्युलेशन. सोल्युशनमध्ये येऊ सर, सोल्युशन लिहायची पद्धत सांगितली. आधी लिहायचं गिव्हन. काय लिहायचं सर, गिव्हन. गिव्हन लिहिलं की जो समोरचा पेपर चेक करणार असते तो एकदम फ्लॅट होऊन जाते. त्याला समजते की बा पोट्ट काही ना काही कामाचं आहे. समजलं ना. गिव्हन लिहायचं. गिव्हन लिहिल्यावर गिव्हनमध्ये काय दिलं सर, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच. चला लिहा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच किती आहे सर, 586 रुपये. 586 रुपये. रेट ऑफ जीएसटी दिलाय सर, रेट ऑफ जीएसटी 18%. ठीक आहे ना सर, 18%. आपल्याला कळायचं काय म्हणते तो, व्हॉट इज द प्राइस बिल्ड फॉर कस्टमर. लिहा सर, प्राइस बिल्ड, प्राइस ऑफ price of wrist watch built for customer इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क मी रेड मध्ये दाखवतो, दिसलं पाहिजे म्हणून. आता हे ना कुठून उचललं, कुठूनच उचललं. जसं एक्झाम्पल मध्ये ते दिलं होतं ते गिव्हन म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे ते मी लिहिलं गिव्हन मध्ये. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच दिलाय 586 रुपये. रेट ऑफ जीएसटी दिलाय तुम्हाला 18%. तिसऱ्यामध्ये म्हटलं आहे त्याला प्राइस ऑफ बिल्ड फॉर कस्टमर, प्राइस ऑफ रिस्ट वॉच बिल्ड फॉर कस्टमर आपल्याला कळायचं आहे. 3 आपण गिव्हन मध्ये दिलं, आपलं काम संपलं. याच्यावरून आता आपण पूर्ण सोल्युशन काढू. चला आता लिहा, काय लिहायला लागेल मग सर, प्राइस ऑफ रिच वॉच बिल्ड फॉर द कस्टमर. कशी प्राइस होईल सर, टॅक्सेबल व्हॅल्यूवर 18% लागन. टॅक्सेबल व्हॅल्यूवर 18% लागन. चला आता काढू आपण. किती होईल सर, देअरफॉर प्राइस, डायरेक्ट लिहायचं, काही घबरायचं नाही. प्राइस ऑफ रिस्ट वॉच बिल्ड सगळं तुम्ही समजून सांगितलं ना आधी. डायरेक्ट लिहायचं. काय करायचं, 586 रुपये हो सर, प्लस 586 रुपयावर जीएसटी लागेल 18%. समजलं ना. एक तर तुम्ही जीएसटीचा रेट अलग काढा, पहिले जीएसटी काढा, जीएसटीची अमाऊंट काढा, ती झाली 18%. समजलं ना, सोपं सांगतो. सगळ्यात आधी काय करायचं, जीएसटी अमाऊंट काढायची 18%. ती निघाल्यावर मग या 586 मध्ये ऍड करायची. आता मी करू राहिलो सर, डायरेक्ट 586 घेतले हो सर. याच्यात काय होईल, 586 चे 18% ऍड होईल म्हणजे 586 इंटू 18% म्हणजे अपॉन 100. आता मी जर इथे लिहिलं इंटू 18%, बस हे झालं इंटू 18%. पण आता मी दुसऱ्या स्टेपमध्ये काय लिहू शकतो सर, 586 प्लस हे 586 काय टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच. पण हे 586 चे 18% काय आहे, हा जीएसटी आहे जो टॅक्सेबल व्हॅल्यूवर निघणार आहे, याचे 18%. मग 586 चे 18% म्हणजे गुणेला 18/100 डिवाइड 100, 18/100. बरोबर आहे सर. मग 18%ला 18/100 दिलं. अपॉन 100 दिला, पर्सेंटेजचं साईन चाललं गेलं. समजलं ना. पर्सेंटेज म्हणजे अपॉन मध्ये 100. चला आता करायला कॅल्क्युलेट. बस मी काय सांगितलं होतं एक्झाम्पलमध्ये, आधीच सांगितलं होतं का एक्झाम्पलमध्ये काहीच नाही आहे, फक्त कॅल्क्युलेशन आहे. चला कॅल्क्युलेशन करू. 586 जसच्या तसं प्लस आता याचे करा कॅल्क्युलेशन. तर कसं करायचं कॅल्क्युलेशन, सगळ्यात आधी आता 2 भाग, आपल्या जवळची संख्या घ्यायची 2 भाग चालला. 2 9 18, 2 5 10, उरला 1 0. ठीक आहे सर, सोपं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता अजून 2 भाग जाते काय, 3 भाग जाते काय. 9/50 असले तर आपसात भाग जात नाही. 9 डिवायडेड बाय 15 आपसात भाग नाही जात. पण ह्या 2 गोष्टीले 2 भाग जाते, कारण की दोन्ही काय आहे, इव्हन नंबर आहे. दोन्ही इव्हन संख्यामध्ये 2 भाग कंपल्सरी आहे. 2 भाग जाते सर. आता स्टेप लिहून पहिले 586 इंटू 9/50 जसच्या तसं. आता पहा 2 भाग जाते सर. 2 2 4 हो सर, उरला 1 कॅरी. 2 9 18 भाग कंप्लीट गेला. उरला 3 जसच्या तसा, 6 जसच्या तसा. 2 3 6, 293 चा डिवाइड झाला 2 ने डिवाइड केला आपण 586 ले. किती आले सर, 293. मग 50 ने करावं लागेल, इथे उरतील सर 25. चला करू आता. 586 जे की टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, प्लस आपण जीएसटी काढणार आहोत 293
इंटू 9/25. समजलं ना. आता 25ला अशी कोणती संख्या नाही का भाग जाते, फक्त 5ने भाग जाते. 25 5ने आणि 1ने 25ने. मग याला आपसाचा भाग जात नाही, डायरेक्ट भाग जात नाही. मग आता आपला आन्सर येईल सर पॉईंटमध्ये. आता कसं करायचं, तर सगळ्यात आधी आहे याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं वरच्याचं. कसं करायचं सर, 586 जसच्या तसे प्लस 9 3 जा 27 7 कॅरी झाले 2 9 9 जा 81 9 9 जा 81 प्लस 2 83 83 3 उरले किती सर 8 उरलं किती कॅरी 8 9 2 जा 18 प्लस 8 18 प्लस 8 26. चला अपॉन मध्ये 25 जसच्या तशी. हां अजूनही भाग जात नाही, डायरेक्ट 25चा टेबल म्हणून भाग द्यावा लागन. दुसरा पर्याय कोणताच नाही भाऊ, डायरेक्ट 25च्या पाळ्याला भाग द्यावा लागेल. करा 586 जसच्या तसे प्लसमध्ये घ्या 25 1 25 इथं दाखवतो करून कसा करावा लागते सर भाग. तर हा झाला सर भाग 26 37 है ना. डिवाइड करून दाखवतो, भागाकार कसं करावं लागते सोपी पद्धत सांगतो. 25 सांगितलं ना, सगळ्यात आधी संख्या घ्यायची 25च्या वरची झाली 26, 2 संख्या घेतली, मग 2 संख्या घ्यावच लागत. 25 1 25 मायनस करावं लागते. 6 मधून 5 गेला 1, 6 मधून 5 गेला 1, हा 0 कटून गेला. आता सर 1 झाला ना 1, आता 3 अच्छाचा खाली घ्यायचा सर, 3 खाली घेतला. 25च्या पाळ्यात 13 येत नाही म्हणून 0चा भाग जाईल 0 0 काय होतील सर 1 3 जसच्या तसा 1 3 जसच्या तसा. मग आता काय झालं सर, हा 7 खाली गेली तर कॅरी आला सर 7 खाली आला सर 7 खाली. आता द्या सर 25 ने भाग 25 25 25 4 जा 100 25 5 जा 125 आणि 25 6 जा 150 जे की 150 137 पेक्षा मोठा आहे. याच्यापेक्षा लहान संख्या पाहिजे असते ना डिवाइडमध्ये. 525 इंटू 5 होईल 125 मायनस करू सर. 7 मधून 5 गेला 2 उरला, 3 मधून 2 गेला 1 उरला आणि हा 0 हा 1 1 1 कॅन्सल होऊन जाईल. आता किती उरलं सर 12. किती उरलं सर 12. चला आता 25 ले 12 भाग जात नाही म्हणून सर पॉईंट आला सर पॉईंट आला सर. मग 12 मध्ये पॉईंट आला 0 0 उरले सर 12 आला. आता घ्यायला जाऊ 1 0 खाली घेतला सर 0. 25 इंटू 4 100 20 इंटू 25 इंटू 5 125. मग हे 125च्या कमी आहे, मग काय 25 इंटू 4 25 इंटू 4 100 घेते सर. आता किती राहिले सर, हा 2 0 जसच्या तसा 0 जसच्या तसा 1 1 कटून जाईल म्हणजे 0 राहील. आता उरलं सर 20 1 0 अजून घ्यायचा, अजून घेतला सर 0. मग आता किती झाला 25 इंटू 8 25 8 200 25 8 200 करून दाखवला डिवाइड आला सर आन्सर 0 0 0 0 0 0 0 सर्व काय झाले कॅन्सल झाले. हे काय आलं आपलं आन्सर, हे काय आलं आन्सर जो की मी तुम्हाला भागाकार करून दाखवला. हे आलं सर आन्सर आपलं 105.48. मग आता इथं लिहा प्लस मध्ये काय येईल 105.48. आता याची ऍडिशन करायची भाऊ, आता याची ऍडिशन करू. पॉईंटची ऍडिशन कशी करायची माहिती का, हा पॉईंट सोडून द्यायचा, हे दोघांची ऍडिशन करायची. पॉईंटच्या नंतर पाहू 6 + 5 11 1 उरला 1 8 + 0 0 + 1 9 9 सर आणि 5 + 1 6 सर 0.48 जसच्या तसा. हे काय आहे, हे काहीच नाही. 0.48 काय आहे, याच्यातली जी झिरो संख्या आहे जे की 1 पर्यंत कंप्लीट होऊ शकली नाही म्हणून इथं 0.48 आहे. इथं जर 0.28 असता तर आपण दोघांची ऍडिशन केली असती प्लस पॉईंटची ऍडिशन केली असती. समजलं ना, डायरेक्ट ऍडिशन नाही करायची, पॉईंटची अलग ऍडिशन आणि जे नंबर प्युअर आहेत जे पूर्ण संख्या आहेत त्याची अलग ऍडिशन करायची. झालं सर 691.48. हे झालं आपलं आन्सर. प्राइस ऑफ रिस्ट वॉच बेल्ट किती झाली, प्राइस ऑफ रिस्ट वॉच बेल्ट 691.48. तुम्ही या एक्झाम्पलला दुसरा प्रकार सुद्धा करू शकले असते. कसं, पहिला आधी जीएसटी काढला असता सर जो की 28% आहे. इकडे दाखवतो तुम्ही दुसरा प्रकार कसे केलं असतं. तुम्ही दुसरा प्रकारे पहा, सगळ्यात आधी काय केलं असतं, हे गिवन इथपर्यंत लिहून टाकलं असतं. आता काढला असता आपण जीएसटी किती दिलाय 18%. जीएसटी किती दिलाय सर 18%. मग काढला असता जीएसटी
इक्वल टू किती 586 इंटू 18%. याचा जीएसटी काढला असता सर तुम्ही, जो किती निघाला आहे, हा हे कॅल्क्युलेशन एवढं जे कॅल्क्युलेशन आहे किती आला सर 105.48. 105.48 हे काय झालं सर जीएसटी अमाऊंट झाली, जीएसटी अमाऊंट. ठीक आहे ना, 10.48. आता टोटल व्हॅल्यू काय होईल सर, टोटल व्हॅल्यू काय होईल, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टोटल व्हॅल्यू झालीस ती, टोटल व्हॅल्यू काय, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 586 प्लस जीएसटी आला तुमचा 105.48. तुमचं आन्सर आलं असतं 691.48. 691.48 फायनल आन्सर. असंही करू शकला असता, हे डायरेक्ट करून दाखवलं. चला ठीक आहे, कोणता प्रॉब्लेम असला कमेंट करायची, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी रफ करतो आले. नेक्स्ट मध्ये बघू क्वेश्चन नंबर 5. चला या. तर चला आता पाहणार आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं एक्झाम्पल नंबर 5. तर सगळ्यात आधी काय करू, एक्झाम्पलला समजून घेऊ. एक्झाम्पल आपण आपल्यासोबत बोलते बरं का, एक्झाम्पल बोलते, तर एक्झाम्पलला समजून घेऊ. काय म्हणते, द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार. म्हणजे एका जत्रेत गेला, जत्रेत गेल्यावर टोटम बनलं, त्याला मागतली रिमोट कंट्रोलची कार घेऊन बसते. एक्झाम्पल आहे रिमोट कंट्रोल टॉय कार. तुम्ही लहानपणी ना, आता काय म्हणजे आता काही जण गेले का कार पाहिजे म्हणजे ते रिमोट कंट्रोलची कार खेळणं, रिमोट कंट्रोलचं बुलडोझर है ना, ते जर आहे तसं तर तसं एक्झाम्पल दिलं आहे. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी. विथ जीएसटी म्हणजे जीएसटी इन्क्लूड आहे त्याच्यात. आता आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट नाही आहे, टॅक्सेबल अमाऊंट नाही आहे, टोटल अमाऊंट आहे. टॅक्सेबल अमाऊंट प्लस जीएसटी. मग द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार 1770 रुपये दिले आहे. किती आहे 1770. म्हणजे याच्यात टॅक्स इन्क्लूड आहे. रेट ऑफ जीएसटी दिला 18%. म्हणजे आता लक्षात घ्या काय म्हणणं आहे, हे 18% जो त्यानं रेट दिला आहे ना, हा या 1770 मध्ये इन्क्लूड आहे. समजलं ना, याचं असं म्हणणं आहे का 1770 मध्ये 18% टॅक्स इन्क्लूड आहे. 18% इन्क्लूड आहे म्हणजे 100% टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 18% जीएसटी. म्हणजे या 1770ची किती व्हॅल्यू झाली सर 100% टॅक्सेबल व्हॅल्यू. जे टॉय कारची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 100% प्लस 18% टॅक्स. तिला टॅक्स लागेल म्हणजे 100% प्लस 18% किती झाले 118%. मग 118% टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी किती 1770. म्हणजे 118% किती झाला 1770. समजलं ना. 118% 118% इक्वल टू 1770 रुपीज. आता पहा काय म्हणणं त्याचं, फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू करा. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे सर टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. समजलं ना. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे या 1770 मधून 18% काय लागेल आपल्याला. 1770 मध्ये काय आहे 100% टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 18% टॅक्स. म्हणजे 1770 किती झाले 118%. याच्यातले आपल्याला 100% काढावं लागेल, ते होईल आपले टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याच्यानंतर म्हणतो सेंट्रल जीएसटी काढा, स्टेट जीएसटी काढा. सेंट्रल जीएसटी काढा, स्टेट जीएसटी काढा. जीएसटीची व्हॅल्यू दिली आहे 18%. त्यातला 9% होईल सेंट्रल जीएसटी, 9% होईल स्टेट जीएसटी. म्हणजे आपल्याला जीएसटीची व्हॅल्यू काढावं लागेल आणि टॅक्सेबल व्हॅल्यू काढावं लागेल. आता पहा सोल्युशन मध्ये काय आहे, एक्झाम्पल अजून एकदा समजून घ्या तो काय म्हणते. त्याने म्हटलं टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी दिली आहे तुम्हाला 1770. या 1770 मध्ये त्या टॉय कार आहे ना, रिमोट कंट्रोलची जे टॉय कार आहे त्या 1770 मध्ये तिची जी व्हॅल्यू आहे जे कंपनीने बनवली ती झाली 100% प्लस त्याच्यावर जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा लागेल टॅक्स. मग हे विथ टॅक्स आहे. विथ जीएसटी किती आहे 1770. पण त्याचं म्हणणं काय आहे सर टॅक्सेबल व्हॅल्यू काढा. त्या कंपनीनं किती रुपयात बनवली व्हॅल्यू कंपनीनं. समजलं टॅक्सेबल व्हॅल्यू काढा म्हणजे त्या 100% काढा. 18% तुम्ही इन्क्लूड करूनच दिलाय मी. 18% जीएसटी तुम्ही लावूनच दिलाय 1770. 18% जीएसटी धरून झाले 1770. एक्झाम्पल डीप मध्ये सांगून राहिलो, समजून घ्या. आता या सोल्युशन मध्ये येऊ. सोल्युशन मध्ये सगळ्यात आधी पहा काय म्हणते तो गिव्हन मध्ये जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं सर टर्म मध्ये.
लिहा काय लिहिलंय गिवन मध्ये, टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल कार. आता रिमोट कंट्रोल कार लिहिली नाही लिहिली तरी चालते. पहा टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल कार, रिमोट कंट्रोल्ड कार विथ जीएसटी इक्वल टू झाली 770 रुपीज. याच्यासमोर किती लिहायचं, हा रुपीज. हा रुपीजचा सिम्बॉल कोणी दिला माहिती का तुम्हाला, सर्च करा गुगलवर सापडन, हु गेव द रुपीज सिम्बॉल है ना, सर्च करा तुम्हाला सापडन. मी जर सांगितलं तर मजा नाही राहणार. चला किती आले 1770. दुसरं काय दिलं आहे सर, रेट ऑफ जीएसटी 18%, रेट ऑफ जीएसटी 18%. चला तिसरा दिला गेला फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. आता काढू आपण टॅक्सेबल व्हॅल्यू. देअरफॉर काय येईल, टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू. आता नाही टॅक्सेबल डायरेक्ट नाही. आता आपण याला दाखवू का बा, समजून लिहून दाखवू का 1770 मध्ये 18% टॅक्स कसा इन्क्लूड आहे. चला आता लिहून दाखवू. हे म्हणजे आपण त्याला पटवून दाखवू, जो एक्झाम्पल चेक करणार आहे त्याला. चला पहा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार किती होईल सर, इक्वल टू 100%. टॅक्सेबल व्हॅल्यू काय होईल सर, 100%. आता प्लस 18% जीएसटी लागेल. रेट ऑफ जीएसटी इक्वल टू 18%. रेट ऑफ जीएसटी इक्वल टू 18%. देअरफॉर टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी किती होईल सर, 100% प्लस 18% जीएसटी. 100% टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 18% जीएसटी किती होईल सर, 118%. हे होईल सर आपली टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी. किती होईल 118%. 118%. आता आपल्याला 118% म्हणजे टोटल व्हॅल्यू दिली आहे ना, टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी दिली आहे किती 1770 रुपये. टोटल व्हॅल्यू किती दिली आहे 1770 रुपये. चला घ्या टोटल व्हॅल्यू ऑफ टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी इक्वल टू 1770 रुपये. हे याच्यासमोर लिहायचं गिव्हन मध्ये दिला आहे आपल्याला, हे दिलेलं आहे. आता टोटल व्हॅल्यू दिलं 1770 म्हणजे 1770 बरोबर किती झाले 18%. या इक्वेशनहून किंवा आपण पटून दिला आहे. याला तुम्ही 1 देऊ शकता इक्वेशन, याला 2 देऊ शकता. फ्रॉम 1 and 2 लिहू शकता. समजून सांगायचं असलं होतं फ्रॉम 1 and 2 लिहू शकता. हे दोन्ही सेम झालं ना. 1 म्हणजे 1770 बरोबर 1 18%. चला करून दाखवतो. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 हा अँडचा सिम्बॉल and 2 काय होईल 118% इक्वल टू 70 रुपीज झाले सर. हां आपण पटून दाखवलं का 118% बरोबर 1770 रुपये. पण आपल्याला काय करायचं टॅक्सेबल व्हॅल्यू काढा किती 100%. देअरफॉर आता काय होईल सर टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू 100%. टॅक्सेबल व्हॅल्यू करायचे आपल्याला 100%. आता 118% बरोबर 1770 रुपये. तर 100% बरोबर किती म्हणजे काय दिलं आहे काहीच नाही. 10 रुपयाचे 12 केळं तर 20 रुपयाचे किती केळं समजलं ना. हे काय दिलं आहे 10 रुपयाचे 12 केळं येतील तर 20 रुपयाचे किती 12 2 24 30 रुपयाचे 12 36. मग इथं पर्सेंटमध्ये आहे इथं रुपयामध्ये आहे. मग इथं केळ्यात भाव सुरू आहे 1 रुपयाचे भाव सुरू आहे. मग इथं केळं काय झाले पर्सेंटेज. रुपये तर रुपये आहेच समजलं ना. मी काय म्हणून केळं तर पर्सेंटेज झालं नाही तर 10 रुपयाचे 20 केळं 10 रुपयाचे 20 केळं समजलं ना. मग रुपये तर रुपये आहेच पण एक क्वांटिटी कोणती आहे केळं. मग केळं इथं काय झाले पर्सेंटेज झाले. तसंच दिलं आहे 2 क्वांटिटी इकडे सेम आहे. एक क्वांटिटी इकडे आहे दुसरी क्वांटिटी काढायची आहे आपल्याला. दुसरी क्वांटिटी काढायची कसं काढायचं 118% बरोबर 1770 तर तुम्ही 1% काढू शकता. काय काढू शकता 1%. तर आता टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू 100%. देअरफॉर काय होईल 118% बरोबर 1770 दिलं ना तर 100% काढायचं आहे. त्याच्या करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं सर क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा
118% बरोबर 1770 रुपये. तर 100% बरोबर किती समजलं ना. 100% बरोबर किती. अमाऊंटला किती लिहिली आपण एक्स लिहिली. तिथं खाली आपण असंही लिहू शकतो अमाऊंटला डायरेक्टमध्ये काय करायचं टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू 100%. पहा लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी एक्स करायची. एक्स आहे ना हे टॅक्सेबल रेट आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू एक्स. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू काय होईल एक्स होईल. आणि हेच काय होईल 100%. एक्स म्हणजेच काय झाला 100%. काय टेन्शन घ्यायचं नाही. फक्त हे पर्सेंटेजमध्ये आहे आणि रुपीजमध्ये आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे रुपीजमध्ये आणि टॅक्सेबल पर्सेंटेज म्हणजे किती झाला हा जो आपण तो टॅक्सेबल पर्सेंटेजमध्ये. हा टॅक्सेबल व्हॅल्यू झाला एक्स झाली. आता काय करायचं सर 100 डायरेक्ट लिहायचं 118% इक्वल टू 1770 रुपये. एक क्वांटिटी पर्सेंटमध्ये आहे दुसरी क्वांटिटी रुपयामध्ये आहे. तर मग हा एक्स झाला 100% करायचं आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ पगार किती होईल 100% इक्वल टू एक्स. किती एक्स म्हणजे काय लिहिलं आपण टॅक्सेबल व्हॅल्यू. एक्स म्हणजे काय टॅक्सेबल व्हॅल्यू सारखं जाते. 100 बरोबर किती म्हणजे सारखंच झालं ना. 100 इक्वल टू झालं ना ते. मी जर इथे याला 100 म्हणून राहिलो आणि इथे एक्स म्हणून राहिलो. लक्षात आलं तुम्हाला. इथं तुम्ही याला 100 म्हटलं इथं त्याला एक्सच म्हटलं. अरे मग ते सारखाच आहे ना भाऊ. हा 100 ह्या सारखाच दाखवलेला शेवटी तर आपण ह्या दोघं सारखंच दाखवलं ना इथं. समजलं ना मी काय म्हणून राहिलो. म्हणून घबरावायचं नाही. आता याचा करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. याचाच अर्थ काय होते सर याचाच अर्थ असा होत असते कसा 118% अपॉन 100% इक्वल टू 1770 अपॉन एक्स. हे जमते आम्हाला. आता जमते सर आम्हाला. हे आता जमते याच्यासोबत याच्यासोबत. मग तसं जायचं याचं याच्यासोबत इक्वल टू 118% इंटू एक्स इक्वल टू 1770 इंटू 100% झालं. आता दोन्ही साईडले पर्सेंट आहे गुणाकारात. पर्सेंटचा अर्थ काय होते भागिले 100. मी असं लिहू शकतो 118 इंटू एक्स भागिले 100. पर्सेंटेजचं साईन गेलं इक्वल टू 1770 गुणेला 100 भागेला 100. पर्सेंटेजचं साईन गेलं. समजलं मी काय म्हणून राहिलो. काही प्रॉब्लेम काहीच नाही. चला आता पहा मग आता काय होईल हा 100 तर आपण मध्ये कटून जाईल एकच राहील. पण त्याच्यापेक्षा काय करतो मी हा 100 काढून टाकतो. हा 100 कटला सर. समजलं ना. कारण की दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये साईडले आहे. हा तिकडे जाईल हा इकडे जाईल. आपण मध्ये कटून जायला लागते. मग आता काय उरलं 118 इंटू एक्स बरोबर 1770 इंटू 100. 118 इंटू एक्स बरोबर 1770 इंटू 100. आता करा भाऊ एक्स जच्चा तसा ठेवायचा 118 हा इकडे आहे ना सॉरी एक्स जच्चा तसा ठेवायचा. चला घ्या 1770 इंटू 100 भागिले होईल 118 118. हा तिकडे डिवाइड मध्ये जाईल इक्वल टूच्या तिकडे गेल्यावर. आता करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला पहा सगळ्यात आधी काय होईल 2 ने भाग जाईल. 2 ने तर भाग जाते दोन संख्याला 2 जाते. अजून दुसऱ्या संख्येला भाग जाते का सर 4 जाते का सर 4 नाही जात. कारण की 100 ने जाते पण 18 नाही जात. 9 जाते का सर 9 ने. तुम्ही तर 2 नेच द्यायचं असेल तर. पण मी डायरेक्ट 9 ने देतो. 9 ने भाग जाते. 9 1 9 उरले सॉरी 9 जाते का 9 1 9 2 नाही. चला ट्राय करू पहा 2 ने भाग देऊ सर 2 ने भाग देऊ 2 5 10 उरला 1 2 9 18 गेला सर 2 5 10 0 दच्चा तसा 50चा भाग गेला. आता काय उरलं सर इथं सांगतो मी तुम्हाला. आता हे रफ करतो. आता हेच आपण इकडे कंटिन्यू करू. हे इकडे कंटिन्यू करू सर. हां तर पहा आता काय उरलं 117 इंटू 50 117 इंटू 50 अपॉन 59. आता 59 झाला प्राईम नंबर. 59 काय प्राईम नंबर. कोणत्या संख्येने 59 ने भाग जात नाही. समजलं ना. शिवाय 1 आणि 59 सोडून 59 काय झाला सर प्राईम नंबर. आता 59 डायरेक्ट जर भाग जात असेल तर ठीक नाही ते आन्सर हो पॉईंटमध्ये येणार आहे. तर 59 50चा भाग जात नाही. 117 जाते का तो चेक करू. 117 जाते का चेक करू.
9 3 जा 27, मग 7 तरी मिळाला सर याच्यात, 3 भाग जाऊ शकते. चला चेक करू. 3 9 जा 27 चा 7 उरला 2, 3 5 जा 15 प्लस 2 17. ओ सर 1770 आहे ना रे मग, इथं तर 117 लिहिलं मी. 1770 आहे ना, काय आहे 1770 इंटू 50 अपॉन 59. हां चला इथं समजलं ना. हां आता घ्या, आता करा सर. आता काय होईल, 59 डायरेक्ट भाग जाते 117 काय ते 5 9 3 जा 27 उरले 2, तर 9 5 जा 9 3 सॉरी 3 ना 3 9 जा 27 7 उरले 2, 3 5 जा 15 प्लस 2 17. तर याला 3 भाग जाते, म्हणजे हा आणि हा 3 डिवाइड झाला. 0 दच्चा तसा करून पहा तुम्ही, भाग जाते. भागाकार करून पहा, भाग जाते. मग आता किती आलं 30 इंटू 50. 30 इंटू 50, 3 5 जा 15 आणि मल्टिप्लिकेशनमध्ये 2 0 दच्चा तसे. ठीक आहे ना. म्हणजे आन्सर किती आलं सर आपलं, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली सर, डायरेक्ट लिहा. टॅक्सेबल व्हॅल्यू काय आला, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली 100%. काहीच लिहायचं नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू 1500 रुपये. हां 1500. चला हे झालं एक आन्सर, टॅक्सेबल व्हॅल्यू. दुसरं म्हणतो सेंट्रल जीएसटी काढा, स्टेट जीएसटी काढा. म्हणजे आपल्याला आधी काय काढायला लागेल, जीएसटी काढावं लागेल. तर जीएसटी आपण काढला तर 18% नाही काढला. आता याच्या जीएसटी काढू किंवा 118%ची 18% काढला तरी जीएसटी, आणि 100चे 1500चे म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यूचे 18% काढला तरी जीएसटी. याला देऊ इक्वेशन नंबर 3. हां आता मी रफ करतो आणि याचे 18% काढतो, तो होईल जीएसटी. तुम्ही काढून पहा आणि त्याला 2 डिवाइड करा. तो सेंट्रल जीएसटीचा अमाऊंट प्लस स्टेट जीएसटीचा अमाऊंट 2 हाफमध्ये. आता मी रफ करतो. चला आता दाखवतो करून. काय राहील सर, टॅक्सेबल व्हॅल्यू निघाली आपली 1500 रुपये. लिहा टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे सर 1500 रुपये. आता आपण जीएसटी काढू. जीएसटी किती दिलाय 18%. जीएसटी इक्वल टू 18%. देअरफॉर याचे 18% काढावं लागते आपल्याला. आता 15th जीएसटी अमाऊंट, जीएसटी अमाऊंट इक्वल टू 1500 रुपये इंटू 18. पर्सेंटेजचं चिन्ह गमावत असेल तर अपॉनमध्ये 100, अपॉनमध्ये 100 साईन गायब. 10 10 10 10 आपसमध्ये कॅन्सल. आता पहा काय होईल 15 इंटू 18, 15 इंटू 8, 15 इंटू 8 15 8 120 120 0 हातचे आले 12. 15 म्हणजे 15 प्लस 2 17 प्लस 10 27 27 270 रुपीज. 270 रुपीज. 270 रुपीज आला टॅक्सेबल व्हॅल्यू. काय आली 270 रुपीज जी आली टॅक्सेबल सॉरी जीएसटी अमाऊंट. जीएसटी अमाऊंट जे की किती होती 18% काढली आपण सर. याला करू आपण रेड मार्कनं डॉट. चला हो सर. आता काय लागते तुम्हाला स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी. देअरफॉर अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी इक्वल टू अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी इक्वल टू काय होईल अमाऊंट ऑफ जीएसटी अमाऊंट ऑफ जीएसटी अपॉन मध्ये 2. अमाऊंट किती काढली आपण 270 डिवाइड बाय 2 हे येईल 135 रुपीज. 135 रुपीज हे निघाल सर अमाऊंट ऑफ जीएसटी. मग अमाऊंट ऑफ सेंट्रल स्टेट जीएसटी किती आली अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी आली 135 रुपीज. चला रुपीजमध्ये. आता दुसरं पाहू आपण अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी. अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी अमाऊंट
ऑफ सेंट्रल GST. हा कसा निघेल सर? कसा निघणार आहे? अमाऊंट ऑफ GST अपॉन 2. दोन्ही सारखेच येणार आहे, फक्त तुम्हाला ते दाखवा लागेल, लिहून दाखवा लागेल, शो करावं लागेल, समोरचा पेपर चेक करून करायला का असं असं आलं होऊ. अमाऊंट ऑफ GST, अमाऊंट ऑफ GST भागिले 2. अमाऊंट ऑफ GST किती काढली आपण? 270 भागिले 2 बरोबर 135. हे आला आन्सर 135. चला 135 रुपये. आता याच्यासमोर लिहा अमाऊंट ऑफ सेंट्रल GST. तिन्ही काढले आपण, टॅक्सेबल व्हॅल्यू काढली, अमाऊंट ऑफ GST काढली, सेंट्रल GST काढली, याला 4 आणि याला 5. अमाऊंट ऑफ सेंट्रल GST याला द्या 5 नंबर. 5 हा 4 हा 4. चला 3च्या तिन्ही व्हॅल्यू काढले आपण. एक्झाम्पलमध्ये काय दिलं तुम्हाला? एक्झाम्पलमध्ये दिलं होतं का पूर्णची पूर्ण विथ GST व्हॅल्यू दिली होती आणि 18% टॅक्स सांगितला होता का 18% टॅक्स लागला आहे आणि विथ GST व्हॅल्यू दिली होती. काळा म्हणते टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे 100% काढा. त्या टॉय कारचे ना ज्या कंपनीतून निघाले त्याचे 100% काढा आणि नंतर तुम्ही 18% काढा. त्यात अजून सेंट्रल GST अर्धा करा, स्टेट GST अजून अर्धा करा. म्हणजे कॅल्क्युलेशनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं. कॅल्क्युलेशन याच्यात सारखं सुद्धा आणि एक्झाम्पलला समजून घ्यायचं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 6. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला प्रॅक्टिस सेट जो आहे ना 4.1 मधला आता आपण एक्झाम्पल कोणतं पाहणार आहोत सर? एक्झाम्पल नंबर 6. खूप मोठं एक्झाम्पल आहे पण घाबरायची गोष्ट नाही, बिलकुलच नाही. ठीक आहे ना? एक्झाम्पल खूप मोठं आहे पण घाबरायचं नाही, अजिबात नाही. चला एवढं मोठं एक्झाम्पल पेपरात येणार नाही. यातला काही ना काही टर्म्स ज्या ना त्या पेपरात मात्र नक्की येतील. काही ना काही ज्या टर्म्स आहेत त्या पेपरात येतील. एक तर हे विचारण, एखादं हे विचारण, काही ना काही विचारण, नाहीच काही विचारलं तर समजून घ्यायसाठी ते एक नंबर बेस्ट एक्झाम्पल आहे. पहा एक्झाम्पलमध्ये पाहू आपण काय म्हणते. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे, त्याचं नाव काय? टिपटॉप. टिक टॉक नाही, टिपटॉप. काय? टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. सप्लाइड अँड AC म्हणते ऑफ 1.5 टन, 1.5 टनचा AC सप्लाइड केला. तो कंपनीले कॉस्ट ऑफ AC सप्लाइड इज रुपीज 51,200 विथ GST. आपलं हे कामाचं आहे काय? कॉस्ट ऑफ AC सप्लाइड इज रुपीज 51,200 विथ GST. विथ GST आलं सर म्हणजे 100% टॅक्सेबल अमाऊंट. 100% टॅक्सेबल अमाऊंट प्लस जो GST पर्सेंटेज आहे तो पण यात काय होईल? इन्क्लूड होईल. 100% टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST पर्सेंटेज. 100% टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST पर्सेंटेज काय होईल सर? विथ GST अमाऊंट झाला 51,200 विथ GST. चला रेट ऑफ सेंट्रल GST दिलाय, रेट ऑफ सेंट्रल GST दिलाय, GST नाही सेंट्रल GST. मग सेंट्रल GST दिलाय, मग GSTचा रेट काय होईल? डबल होईल 28%. 14%चे 28%. हा काय म्हणते? 14%. त्याचा डबल होईल 28%. चला देन फाइंड द अमाऊंट ऑफ द फॉलोइंग ॲज शोन इन टॅक्स इनवाइस. अजून सांगतो टॅक्स इनवाइस म्हणजे काही नसते, बिल और पावती. जी आपल्याला पावती भेटते, आपण कपडे घेतल्यावर, आपण किराणा दुकानातून सामान घेतल्यावर, डीमार्टमध्ये गेल्यावर जे पावती भेटते त्याला म्हणते टॅक्स इनवाइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. आता सगळ्या 6 क्वांटिटी आहे. पहिल्या क्वांटिटीमध्ये रेट ऑफ स्टेट GST काढा. रेट काढा म्हणजे पर्सेंटेजमध्ये काढा, अमाऊंटमध्ये नाही. दुसऱ्यात म्हणते तर रेट ऑफ GST ऑन AC, रेट ऑफ GST काढा, रेट ऑफ सेंट्रल GST काढा, स्टेट GST काढा. तिसऱ्यात म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC काढा. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC म्हणजे ज्याच्यावर जे आहे ना ते 14% प्लस 14% 28% GST लागन. 100% अमाऊंट काढायची आपल्याला. 100% टोटल अमाऊंट ऑफ GST काढायची आहे. GSTची अमाऊंट काढायची आहे. जो 14% प्लस 14% 28% होईल. 28%ची व्हॅल्यू काढायची आहे रुपीजमध्ये. अमाऊंट ऑफ सेंट्रल GST काढायचा आहे म्हणजे जो 14% सेंट्रल GSTचा दिला ना टॅक्स 14% त्याची अमाऊंट काढायची आहे आणि अमाऊंट ऑफ स्टेट GST काढायची आहे. आता आपल्याला एवढीच जागा आहे खेळासाठी, एवढ्याच जागेत आपण खेळू. क्वेश्चन मी मोडत नाही. चला सोल्युशनमध्ये आधी गिव्हनमध्ये जे दिलं आहे ते लिहू. सोल्युशनमध्ये जे गिव्हनमध्ये दिलं आहे ना ते लिहू. 2 पार्ट करतो मी याचे. चला गिव्हनमध्ये काय दिलं आहे सर? गिव्हनमध्ये दिलं आहे सर
कॉस्ट ऑफ AC सप्लाइड इज रुपीज 5,051 रुपये गिवन मध्ये दिलाय. कॉस्ट ऑफ AC सप्लाइड 51,200 इथे लिहितो विथ GST स्मॉल मध्ये विथ GST किती आहे 51,200. रेट ऑफ सेंट्रल GST दिलाय. रेट ऑफ सेंट्रल GST दिलाय आपल्याला किती दिलाय सर 14%. सेंट्रल GST नाही. आता ते सगळं खालचं काळा म्हणते. पण आता सगळ्यात पहिले आपल्याला माहित आहे सर देवर काय माहित आहे रेट ऑफ सेंट्रल GST जो दिला आहे त्याच्या डबल नसते रेट ऑफ GST. देअरफॉर डायरेक्ट लिहून टाका तुम्ही रेट ऑफ GST इक्वल टू 2 इंटू रेट ऑफ सेंट्रल GST. काही घबरायची गोष्ट नाही. डायरेक्टली असं 2 इंटू रेट ऑफ सेंट्रल GST केला 2 इंटू 14% इक्वल टू होऊन जाईल सर 28%. काय निघाला रेट ऑफ GST निघाला तुमचा. रेट ऑफ GST सेकंड आन्सर निघाला तुमचा. हे झाला सर सेकंड आन्सर. मी दाखवतो तुम्हाला रेट पण हे झाला सर सेकंड आन्सर रेट ऑफ GST. काय रेट ऑफ GST हे झालं सेकंड आन्सर. आता पहिला आन्सर काय म्हणते तो रेट ऑफ स्टेट GST काढा. तुम्हाला माहित आहे रेट ऑफ स्टेट रेट ऑफ स्टेट GST इक्वल टू रेट ऑफ GST च्या अर्धा राहते सर अर्धा राहते किंवा सेंट्रल GST आणि स्टेट GSTचे रेट सारखेच राहते 9%. फक्त एक सेंट्रल लावते एक स्टेट लावते. मग आता त्याचा रेट ऑफ GST आहे सर 28 जो आपण काढला त्याचा 2 होईल सर. हा होईल सर 14%. हा झाला सर 14%. हे निघालं आपलं रेट ऑफ स्टेट GST जे की पहिलं दिलं आहे रेट ऑफ स्टेट GST किती निघाला 14%. मग हा झाला पहिला जे निघाला आहे ना हे पहिलं रेट ऑफ सेंट्रल GST मध्ये पहिलं. दुसरं काढला आपण रेट ऑफ GST. आता तिसरा म्हणते तो टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC म्हणजे किती 100%. आता इथे लिहायचं सर पहा काय म्हणते तो टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाय. आता इथे पहा कसा 51,200 ना याला लिहा तुम्ही कसं लिहायचं 51,200 ला लिहायचं कॉस्ट ऑफ AC विथ GST इक्वल टू किती झाला 51,200 आणि हे दिलं आपल्याला गिव्हन दिलं आपण जे आपल्याला दिलेलं आहे गिव्हन आहे 51,200 रुपये. आता कॉस्ट ऑफ AC विथ GST झाला. विथ GST म्हणजे यात काय आलं यात काय मोडलं गेलं 100% ऑफ टॅक्सेबल 100% टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC 100% टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC प्लस GST रेट प्लस GST रेट इक्वल टू 51,200 रुपये. ठीक आहे ना 100% टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC प्लस GST रेट 51,200 रुपये. तर 100% टॅक्सेबल व्हॅल्यू काय झाला सर हे झाली सर GST रेट किती दिला तुम्हाला GST रेट आपण काढला हा तर सेंट्रल GST दिलाय आपण पूर्ण रेट ऑफ GST काढला किती निघाला सर 28%. हा निघाला 28%. किती निघाला 28. मग इथे लिहायचं सर 100% प्लस 28% हे झालं 51,200 म्हणजे किती झालं टोटल 128%. 128% इक्वल टू 51,200. हा बरोबर आहे सर. आता आपल्याला काय करायचं 100% करायचे 100%. मग आता काय घेतो मी क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल म्हणून x घेतो x ला काय म्हणू द व्हॅल्यू ऑफ अमाऊंट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC त्याला काय म्हणू आपण x म्हणू. तर इथं तर मग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 100 घेतलं सारखंच आहे काही प्रॉब्लेम येणार नाही. 100 ला शेवटी आपल्याला x इक्वल टू दाखवावं लागेल. पहा आता घ्या लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC
इक्वल टू एक्स. टॅक्सेबल व्हॅल्यू काय म्हटलं आपण एक्स म्हटलं. मग आता इथं घ्यायचं काय होईल सर देअरफोर मध्ये देअरफोर 128% इक्वल टू 51,200 51,200 128% इक्वल टू 51,200 उरलं किती आता किती करायचे 100% करायचे आहे 100% इक्वल टू एक्स. एक्स काय 100% म्हणजे व्हॅल्यू काय झाली 100% जी व्हॅल्यू झाली ती झाली टॅक्सेबल व्हॅल्यू 100%. त्यालाच काय म्हटलं आपण एक्स म्हटलं. आता दोन्ही पर्सेंट मध्ये आहे सेम क्वांटिटी आहे. मी केळाचं एक्झाम्पल सांगितलं होतं का 10 रुपयाचे 20 केळं तर 20 रुपयाचे किती केळं 10 रुपयाचे 20 केळं तर 20 रुपयाचे 40 30 रुपयाचे 60 समजलं ना. मग एक क्वांटिटी पर्सेंट आहे एक क्वांटिटी तर केळामध्ये आहे रुपीज तर सेमच आहे. तर पर्सेंट आता काय होईल सर क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं याच्यासोबत याच्यासोबत मी मागच्या एक्झाम्पलवर सांगितलं होतं का हे काहीच नाही आहे 128% अपॉन 100 आहे इकडे 51,200 अपॉन एक्स आहे. तर आता कसं करायचं याच्याशी करायचं सर 128 इंटू एक्स पण हा पर्सेंटेजमध्ये भाऊ पर्सेंटेजमध्ये लागेल आपल्याला 128% इंटू एक्स इक्वल टू ह्या 100च्या याच्यासोबत 100% इंटू 51,200. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलं इथं समजून सांगतो आणि डबल मोडतो. हे दुसरं तिसरं काहीच नाही आहे. कसं आहे 128% अपॉन 100% इक्वल टू 51,200 डिवाइडमध्ये एक्स. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करता येते याचं याच्याशी बस हे दुसरं काहीच नाही आहे असंच आहे समजलं ना. मग आता 128% इंटू एक्स इक्वल टू 100% इंटू 51,200 51,200 याला रफ करतो. चला आता काढू आपण. आता काय होईल सर डायरेक्ट सांगतो एक्स इथे एक्स उरला सर एक्स 100% इंटू 51,200 भाग्य लागेल 128%. सोबत पर्सेंट कटला पहिले काही एवढं नाही याचा डायरेक्ट 100च्या खाली 100 लिहा 128च्या खाली अजून 100 लिहा म्हणजे पर्सेंटेजचं साईन गायब होऊन जाईल. 128च्या खाली 100 लिहिलं तर पर्सेंटेजचं साईन गायब होऊन जाईल. आता इथं या पर्सेंट कटला. आता पण सर डायरेक्ट भाग जाते का तो एक्झाम्पल मोठा आहे याच्यामध्ये डायरेक्ट भाग जाण्याची शक्यता जास्त आहे. पण तरी मी काय करतो पहिले 2 ने भाग देतो. 2 ने भाग दिला सर तर 2 6 10 आणि 2 4 8 है ना. पेपरात तर डायरेक्ट भाग तुम्ही द्या नाही 2 6 12 2 4 8 अजून 2 ने भाग जाते का जाते सर 2 2 4 उरला 1 2 5 10 2 5 10 उरला 1 2 6 12 कंप्लीट गेला 2 0 दच्च्या तशी. मग आता ही एवढी क्वांटिटी उरली सर 100 इंटू 225,600 अपॉन 64 एवढी क्वांटिटी उरली. आता मी याला खोडतो याला रफ करतो. पहिली गोष्ट निघाली आपली रेट ऑफ सेंट्रल स्टेट जीएसटी जो 14% पहिल्यात जो काढायचा होता. दुसऱ्यात निघाला रेट ऑफ जीएसटी जो की निघाला आपला 28%. आता रफ करतो इकडे घेतो. चला आता इथे याचा म्हणणं काय आता याला आता कॅल्क्युलेशन कंटिन्यू करू. मग एक्स उरला एक्स इक्वल टू 100 इंटू 25,600 अपॉन मध्ये येईल 64. आता डायरेक्ट याला भाग जाते 4 ला भाग जाते डायरेक्ट 64 इंटू 4 50 इंटू 4 200 उरले 14 आणि 14 इंटू 4 14 चूक 56 म्हणजे किती झाला 56 समजलं ना. कसा भाग जायचा बरं अजून 4 ने दिला तर भागाकार वाढत जाईल त्याच्यापेक्षा डायरेक्ट भाग देतो 64 इंटू 4 आणि हा 0 जातच्या तसा. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करा 4 ने भाग द्या 16 ने भाग द्या 2 ने भाग द्या फक्त भागाकार वाढत जाईल लंबा होत जाईल. पण फायनल आन्सर येईल तुमचं 64 म्हणजे 64 4 जा 256 आणि 2 0 जातच्या तशी. मग आता उरला आपल्यापाशी 100 इंटू 400 100 इंटू 400 4 इंटू 1 झाला सर 4 1 0 2 0 3 0 4 0 4 0 जातच्या तशी. ही निघाली आपली एक्सची व्हॅल्यू. म्हणजे काय निघाली आपली व्हॅल्यू काय निघाली सर लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इक्वल टू एक्स म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी निघाली आपली. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी किती निघाली सर
टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इक्वल टू 40,000 रुपीज, 40,000 रुपीज. हे निघालं आपलं तिसऱ्याचं ॲन्सर, थर्ड ॲन्सर आहे. आता आपण करू फोर्थ मध्ये दिलेला आहे टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी, जो की जीएसटी निघाला आहे 28%, 14% सेंट्रल, 14% स्टेट, 28% काळा. 28% कशाचे? 40,000चे 28% काढायचे आहे. तर घ्या इथं कसं करू आपण, काय करू, अमाऊंट ऑफ जीएसटी लिहा, काही फरक नाही, डायरेक्ट लिहायचं. अमाऊंट ऑफ जीएसटी इक्वल टू 28% इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती निघाली सर? 40,000 रुपये. टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 रुपये, 40,000 रुपये. 40,000चे जे की टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्याचे 28% जे जीएसटी अमाऊंट राहील, 28% आहे जीएसटी पर्सेंटेज. 28% लिहिल्याबरोबर काय येईल? 28 अपॉन मध्ये 100, पर्सेंटेजचं साईन चाललं जाईल, इंटू 40,000 जसच्या तसे. हा झिरो हा झिरो हा झिरो हा झिरो कटला. 28 इंटू 4 करा, 25 इंटू 4 येईल 100, उरलं सर वरचे 3, तर 3 इंटू 4 12, मग 1112, 2 झिरो जसच्या तसे. तुम्ही करून पहा 28 इंटू 4, 28 इंटू 4 तुम्ही करून पहा. 25 इंटू 4 केलं 25 चौक 100, मग 25 टू 4 तर केलं आपण, उरल्यावरचे 3, तर 3 चौक 12, मग 100 प्लस 12 112, 1112, 112 आणि 2 झिरो दसच्या तसे, 2 झिरो दसच्या तसे. हे आलं सर रुपीज, टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स अमाऊंट ऑफ जीएसटी. मग हे निघालं तुमचं चौथा आन्सर, अमाऊंट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी निघालं सर अमाऊंट ऑफ जीएसटी. जीएस सारखं असं लिहितो, अमाऊंट ऑफ जीएसटी किती? 12,000 रुपये. हे 11,200 रुपये आणि हे निघाली 40,000 रुपयाची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू. चला आता नेक्स्टमध्ये पहा, हे निघाला 4. आता कळायचं आपल्याला फिफ्थ काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी, आणि 6 मध्ये म्हणते अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी. काही नाही, ह्या अमाऊंट ऑफ जीएसटीचा अर्धा सेंट्रल जीएसटी, अमाऊंटच्या अर्धा होईल स्टेट जीएसटी. मी डायरेक्ट लिहून दाखवतो. 5व्याचं आन्सर. आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन चांगलं मला मोडा लागू राहिलं, तर म्हणून देतो तुमच्यासाठी, पण एकदा हे कॅल्क्युलेशन पाहून घ्या, समजलं कसं आलं. डायरेक्ट आता वेळेला रफ करतो. चला आता काय म्हणते तो, अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी. तर लिहा डायरेक्ट अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी इक्वल टू अमाऊंट ऑफ जीएसटी अपॉन मध्ये 2. जीएसटीच्या अर्धा होऊन जाईल. रेट ऑफ सेंट्रल जीएसटी, रेट ऑफ जीएसटी अपॉन 2, म्हणजे जीएसटीच्या अर्धा रेट झाला रेट ऑफ जीएसटी, आणि जीएसटीच्या अर्धी झाली अमाऊंट रेट ऑफ सेंट्रल जीएसटी किंवा रेट ऑफ स्टेट जीएसटी, दोन्ही सारखेच होईल. आता किती होईल, अमाऊंट किती दिली सर? 11,200 रुपये निघाली. 11,200 रुपये, 11,200 भागेला 2 है ना, 11,200 डिवाइड बाय 2 किती उरले सर? बे का बे, 2 5 10, 2 5 10, उरला 1 कॅरी, 2 6 12 झाला, कम्प्लीट भाग झाला, 2 झिरो जातच्या तशी 5,600. हा रुपीज मध्ये आली सर, अमाऊंट ऑलवेज इन रुपीज. चला तर काय आली सर, अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी, अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी. हे झालं आपलं 5वं आन्सर. आता राहिला सर लास्ट आन्सर, 6वा आन्सर. 6वा आन्सर काढू, अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी काढू. अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी सारखाच होईल. जीएसटी अमाऊंट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी अमाऊंटच्या अर्ध होईल सर, अर्ध. जीएसटी अमाऊंट आपण काढला आहे इक्वेशन नुसार. याला तुम्ही 1 दिलं, 2 दिलं, 3 दिलं तरी चालते. किती आहे सर? 40,000. नाही सॉरी, अमाऊंट ऑफ जीएसटी काढला आपण, अमाऊंट ऑफ जीएसटी निघाला होता आपलं
अमाऊंट ऑफ जीएसटी 11,200. 11,200 भागेला 2, जो की होईल 5,600 रुपये. 5,600 किती होईल? 5,600. हा झाला सर अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी. अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी हा झाला अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी. आणि हे झालं सर 6 नंबर आन्सर. 6 नंबर. 3, 4, 5, 6 आणि जे पहिले 1 and 2 दाखवलं मी करून तुम्हाला रेट ऑफ सेंट्रल स्टेट जीएसटी आणि रेट ऑफ जीएसटी. हे सिंपल आहे. रेट ऑफ जीएसटी आला होता याच्या रेट ऑफ सेंट्रल जीएसटीच्या 2 टाइम्स करून इंटू 2 मल्टिप्लाय केलं तर रेट ऑफ जीएसटी मिळाला. त्याच्यावर अर्धा केला तर रेट ऑफ सेंट्रल स्टेट जीएसटी मिळाला. रेट ऑफ स्टेट जीएसटी इक्वल टू रेट ऑफ सेंट्रल जीएसटी. दोन्ही सारखेच असते, फक्त एक स्टेट लावते एक सेंट्रल लावते. समजला? 9% 18% असतं. 9 28 नंतर 14. एक्झाम्पल 14 घेतलं तर 14चे 2 28 आणि 28 डबल अर्धे केले तर स्टेट निघाला 14%. कुठं प्रॉब्लेम असेल तर सांगायचं, कमेंटमध्ये सांगायचं. मी समजून सांगा, पुन्हा प्रयत्न करून एकदा समजून सांगायचा. फक्त एवढ्यामुळे 6 तुम्हाला 6चे 6 क्वांटिटी दिल्या होत्या काळासाठी. 6चे 6 पेपरात 6चे 6 नाही विचारण, माझ्या मनानंतर नाही विचारण, कारण की टाईम भरपूर जाते. पण काही जास्त काही हार्ड नाही. एक्झाम्पल हार्ड नाही आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडं दिमागाला थोडा ताण देते आणि ताण दिलाही पाहिजे. दिमागाला ताण दिलासुद्धा पाहिजे. चला घ्या 6चे 6 आपण काढले. याच्यानंतर पाहू नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी रफ करतो याला. तर चला प्रॅक्टिस सेट 4.1 मधला ना लास्ट वाला एक्झाम्पल आहे 7 नंबरचं, पेज नंबर 87. चॅप्टर 4 पाहता आपण ना. चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग मधलं प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं लास्ट एक्झाम्पल. बऱ्यापैकी हार्ड आहे, जबरदस्त हार्डवाला एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना. याला समजून घेऊ, डिस्काउंटचा कॉन्सेप्ट समजून घेऊ आणि क्वेश्चनला पहिले समजून घेऊ. जबरदस्त हार्ड आहे ना, पण मजा येईल तुम्हाला सॉल्व करण्यात. आधी एक्झाम्पलला समजून घेऊ, डिस्काउंट काय असते समजून घेऊ, मार्केट प्राइसेस काय असते समजून घेऊ. त्याच्यानंतर ज्या दिला आहे तुम्हाला प्रिंटेड प्राइस काय असते, मार्केट प्राइस असते, डिस्काउंट कसा लागते, त्याच्यावर जीएसटी कसा लागते, जीएसटी क्लेम कसा केला जाते, सगळं समजून घेऊ. चला. प्रसाद परचेस वॉशिंग मशीन. प्रसाद नावाचा मुलगा आहे एक तुमच्यापैकी, जसं आहे का ना तसं प्रसाद नावाचा एक मुलगा आहे. त्यानं वॉशिंग मशीन परचेस केली एका दुकानातून. दुकानाचं नाव दिलं आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स. महाराष्ट्रातला एम स्मॉल झाला, पण महाराष्ट्र आपला ऑलवेज काय आहे, कॅपिटल आहे ना. महाराष्ट्र ऑलवेज कॅपिटल, मोठं. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्समधून त्यानं एक वॉशिंग मशीन परचेस केली. कोणा? प्रसादनं. तर त्याला काय दिलं ना, त्या वॉशिंग मशीनवर 5%चा डिस्काउंट दिला. ऑफर सुरू होतीच तिथं ऑफर सुरू होती, दिवाळीची ऑफर. 5%चा त्याला डिस्काउंट दिला. 5%चा डिस्काउंट दिला त्याला MRP वर. प्रिंटेड प्राइस काय दिलं आहे सर इथं? प्रिंटेड प्राइस म्हणजे MRP असते ना, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा मागा पाहिला तुम्ही, MRP वर त्याले म्हणजे प्रिंटेड प्राइसवर जे की त्याच्यावर रिप्रिंट असते ना, MRP. आता MRPचा फॉर्म लॉंग फॉर्म मला माहीत नाही काय आहे, पण पाहतो मी MRPचा लॉंग फॉर्म चेक करतो है ना. लॉंग फॉर्म ऑफ MRP मॅक्सिमम रिटेल प्राइस. चला, मॅक्सिमम रिटेल प्राइस काय? मॅक्सिमम रिटेल प्राइस. मॅक्सिमम रिटेल प्राइस म्हणजे दुकानदार येले मॅक्सिमम मध्ये विकू शकते, याच्यापेक्षा जास्त पैसे तो घेणार नाही. कोणापासून? कस्टमरपासून. ह्या MRP सगळ्याचा नुकसान घाटा सगळं कंपनीचं आलं, पण आपल्याला किती किंमत पण जे MRP मध्ये दिलाय त्या MRP वर. मग आपल्याला कोणते प्राइसमध्ये बघा? प्रिंटेड प्राइस, ज्याची त्याच्यावर प्रिंट आहे. त्याला जर लिहिलं 50 रुपयाचा बिस्किटचा पुडा, आपल्याला 50 द्या लागतील. 50च्या तो कमी विकू शकते, पण 50पेक्षा जास्त आपल्यापासून घेऊ शकत नाही. समजलं ना. चला, प्रिंटेड प्राइसवर त्याला 5%चा डिस्काउंट दिला. प्रिंटेड प्राइस आहे 40,000 रुपये. समजलं ना. आता त्या रेट ऑफ जीएसटी दिलाय 28% चार्ज होऊन रेट. जीएसटीचा रेट दिलाय तुम्हाला 28%. आता म्हणतो फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. प्रसादले वॉशिंग मशीन किती रुपयात भेटली? फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. प्रसादने वॉशिंग मशीन किती रुपयात खरेदी केली? ऑल्सो म्हणते अजून. टू म्हणजे अजून.
ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी, सेंट्रल जीएसटीची अमाऊंट काढा आणि स्टेट जीएसटीची अमाऊंट काढा. म्हणजे पैशात काढा, रुपयात काढा, पर्सेंटेजमध्ये नाही काढायची. पण पहिले आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिला आहे ना 28%, तर 14 14 28, 14 14 होऊन जाईल, सेंट्रल अर्धा स्टेट अर्धा. तर 14 14चा आपल्याला 14% काढायचे, 14% काढायचे. कशाचे कशाचे 40,000चे, पण कधी जेव्हा 5% डिस्काउंट मिळेल तेव्हा. चला सोल्युशन पाहू आपण. सोल्युशनमध्ये काय लिहायचं सगळ्यात आधी, गिव्हन हा ना. आता बघ काय होईल, हा जो 5%चा डिस्काउंट आहे हा कोणत्याच्यावर भेटते सर, कोणत्याच्यावर भेटते, MRPवर. MRPवर असते ना सर, मार्केट प्राईसमध्ये जे असते ना, मार्केट प्राईसवर डिस्काउंट मिळत असते. म्हणजे इथे दिला ना तुम्हाला प्रिंटेड प्राईस 40,000 रुपये, त्याच्यावर मिळेल त्याला 5%चा डिस्काउंट. तर आता लक्षात घ्या कसं असते पहा, गिव्हनमध्ये दिला आहे त्यानं 5 आधी काय दिलं आहे त्याला, डिस्काउंट सगळ्यात आधी त्याला डिस्काउंट दिलं भाऊ, त्यानं डिस्काउंट दिला 5%. इथे त्याने डिस्काउंट देऊन दिलं. पहिले दुकानदारी डिस्काउंट देते, याने पहिले डिस्काउंट लिहून दिलं. पहिले प्रिंटेड प्राईस नाही दिली, पहिले डिस्काउंट लिहून दिले. डिस्काउंट आहे 5%. लिहा प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन. दुकानदारांना कितीचं लेबल लावलं वॉशिंग मशीनले दुकानदारांना लेबल लावलं सर 40,000 रुपयाचं. त्याला वॉशिंग मशीन कितीमध्ये पडले असन, त्याला पडले असन भाऊ 30,000 रुपयात, है ना. 40,000चं लेबल लावलं. प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन झाली 40,000 रुपये. हे आपल्याला गिव्हनमध्ये दिला आहे. रेट ऑफ GST दिला आहे सर, रेट ऑफ GST किती आहे सर, 28%. आता आपल्याला काय करायला म्हणतो तो का, परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन, प्रसादनं किती रुपयात वॉशिंग मशीन परचेस केली, परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन आणि सेंट्रल GST आणि स्टेट GSTचे अमाऊंट काढा. तर पहा आता काय करू आपण, सगळ्यात आधी आता प्रिंटेड प्राईसवर त्याला डिस्काउंट मिळेल. म्हणजे ह्या 40,000वर त्याला 5%चा डिस्काउंट भेटेल. मग त्याला 5%चा डिस्काउंट करू आपण. पहा 5% डिस्काउंट दिला आहे कशावर, प्रिंटेड प्राईसवर. तर काढू सर, डिस्काउंट इन अमाऊंटमध्ये काढू आपण. डिस्काउंट इन पर्सेंटमध्ये दिला आहे, आपण डिस्काउंट अमाऊंटमध्ये काढू. चला पहा, डिस्काउंट इन अमाऊंट किंवा डिस्काउंट इन रुपीज करू शकता तुम्ही. डिस्काउंट इन रुपीज करा, डिस्काउंट इन अमाऊंट करा. अमाऊंट म्हणजे किंमत, रुपीज करा, रुपीज करू आपण शकता. रुपीज किती रुपयात दिला, कसा कळाल सर, टोटल किती दिला आहे सर, प्रिंटेड प्राईस 40,000 रुपये. 40,000 रुपयाचे डायरेक्ट काढा 28%. 28% काढलं, पर्सेंटचं साईन हटवायचं असेल तर 40,000चे गुन्हेला करा. सॉरी काय दिलं आहे त्यानं, डिस्काउंट दिला आहे ना, डिस्काउंट दिला आहे सर त्यानं. डिस्काउंट 40,000चे 5%, 5% ऑफ 40,000, 5% ऑफ 40,000 हा डिस्काउंट दिला आहे. मग 5%चं साईन काढत असलं तर अपॉनमध्ये 100%चं साईन गायब सर. चला आता 5% काढवायचे. 10C 10, 20C 20 कॅन्सल. आता उरले आपल्यापाशी सर 400 × 5. तर 400 × 5 किती होते सर, 2000. 4 5 20, 10 जसा सेकंड 0 तसा. 400 × 5 2000, 2,000 रुपये झाले. 2,000 रुपये त्याला डिस्काउंट भेटन. हा मजा आली. 40,000 रुपयावर 2,000 रुपये डिस्काउंट भेटन. मग किती रुपयात पडली त्याला वस्तू, 38,000 रुपयात. किती रुपयात पडली सर, डिस्काउंट इन अमाऊंट और रुपीज किती झाले सर, 2,000 रुपये. 2,000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला सर. चला हे झाले आपली पहिलं आपण जे काढलं, जे की आपल्या कामाचं आहे. 2,000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. आता पहा सर, मग हा डिस्काउंट मिळाला तर ते जे व्हॅल्यू आहे ती किती होईल, 38,000 रुपये. कशाची, जो ते विकत घेणार तो ते किती रुपयाची होईल, 38,000. आता 38,000वर लागन टॅक्स किती, 28%. आता पहा सर, आता काय होईल, देअरफॉर आता घ्या सर, आता काय होईल, टॅक्सेबल अमाऊंट काय होईल सर, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन. टॅक्सेबल अमाऊंट काय होईल सर वॉशिंग मशीनची,
प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट, प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट, समजलं ना. वॉशिंग टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे ज्याच्यावर टॅक्स लागेल ते काय होईल, प्रिंटेड प्राइस जे की 40,000 आहे मायनस डिस्काउंट जे की 2,000 आहे, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन किती येईल सर, 38,000 रुपये. प्रिंटेड प्राइस किती आहे सर, 40,000 रुपये मायनस डिस्काउंट होईल सर 2,000 रुपये, जे की उरतील सर 38,000. समजलं ना. 40,000 प्रिंटेड प्राइस, 2,000 डिस्काउंट कटला, त्यातलं किती आलं सर, 38,000 शिल्लक उरले. 38,000 काय होईल सर, टॅक्सेबल अमाऊंट, म्हणजे आता याच्यावर लागेल सर टॅक्स 38,000 वर. चला, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन 38,000. चला, आता याच्यावर लागेल सर 28% काय सर, टॅक्स GST किती दिला आहे सर, 28%. तर आता मी वरचं मोडतो किंवा एवढं मोडतो मी, आता हे वरचं मोडतो, समजलं ना. वरचा रफ करतो मी आता. चला, आता याच्यात पहा, आता इथं पहा कसं करा बरं, याच्या खालीच लिहू का, याच्या खाली नाही जमणार, बरं लिहून पण ट्राय करतो. देअरफॉर GST काय होता, GST आहे. देअरफॉर काय करतो मी आता, याला रफ करतो. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन मिळेल तुम्हाला 38,000 मिळेल ना, 38,000. आता सगळ्याला रफ करतो मी, सगळ्याला काय करतो, रफ करतो. टॅक्सेबल अमाऊंट आपण काढली 38,000. चला, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन, वरती आलं काय, ऑफ वॉशिंग मशीन, डबल सांगतो कशी आली, वॉशिंग मशीन किती आली सर, प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट, प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट, डबल लिहित आहे. प्रिंटेड प्राइस झाली सर 40,000 मायनस डिस्काउंट झाला सर 2,000, हे आला सर 38,000. किती आला सर, 38,000. काय झाली सर, टॅक्सेबल अमाऊंट आहे ना. पुन्हा का लिहिलं का बा, बरोबर पद्धतशीर तुम्हाला दिसलं पाहिजे, ब्लॅक व्हाईट बॉर्डर. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन, म्हणजे आता सर ह्या 38,000 रुपयावर लागेल सर टॅक्स, जो किती आहे 28% आहे. 38,000वर लागेल सर टॅक्स, जो की 28% आहे. याला इक्वेशन नंबर 1. आता घ्या सर, स्टार करा किंवा हॅश करा. आता लिहा सर काय का आपण याचे काढू 38,000चे 28%, जो की GST आहे. देअरफॉर GST अमाऊंट इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन किती निघाली, टॅक्सेबल हे अमाऊंट आहे, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन किती निघाली सर 38,000. त्याच्यावर लागेल सर GST अमाऊंट किती होईल सर 38,000 इंटू याच्या काळाचे आपल्याला किती पर्सेंट 28%, म्हणजे अपाऊंटमध्ये 100. मी पर्सेंट आता लिहिलं नाही, डायरेक्ट अपाऊंटमध्ये 100 लिहिलं. तर आता 10C10 हा 10C10 कॅन्सल. 380 इंटू 28. याचं कॅल्क्युलेशन करायचं सर, कसं करायचं रफमध्ये करून दाखवतो. 380 इंटू 28. लक्ष द्या कॅल्क्युलेशन कसं करायचं. 800 8 8 जा 64, 4 आला सर, हातचे आले सर, हात कॅरी आला सर 6, 8 3 जा 24 प्लस 6 30 सर आला सर. 10 द्या लागते सर, म्हणून 0ला क्रॉस केलं. 2 0 जा 0, 2 8 जा 16 6, हातचा आला 1, कॅरी आला 1, 2 3 जा 6 प्लस 1 7 सर. व्हेरी गुड सर.
0 ॲडिशन करावं लागेल याची. 4 + 0 4, 0 + 6 6 आणि 3 + 7 10. किती झालं सर? 10,640. हे काय झाली सर? 10,640 जी आपण काढली ही झाली सर आपली टॅक्सेबल GST. हा काय झाला सर? GST. किती निघाला सर GST? 10,640. घ्या लिहा सर. किती आला सर? हा पेन रे बा इकडला तिकडे करतात. हा फेकून दे हो. 10,640. 10,640 GST अमाऊंट. GST अमाऊंट आली आपल्यापाशी. GST अमाऊंट रुपीजमध्ये 10,640 रुपीजमध्ये आली सर. चला याला मी एक काय करतो अंडरलाईन देतो करून. हां आता आपल्यापाशी टॅक्सेबल अमाऊंट आली, GST अमाऊंट आली. समजलं ना? आता किती रुपयात पडली त्याने ते काढायचं आहे. आता किती रुपयात पडली ते काढायचं. आता मला सांगा ह्या टॅक्सेबल अमाऊंटमध्ये GST ॲड करायला लागेल तेव्हा त्याने किती रुपयात पडली. समजलं ना? पर प्रसादले जे वॉशिंग मशीन आहे त्याने खरेदी केली ते किती रुपयात पडली? टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. सिंपल भाषेत आहे. म्हणजे भाऊ प्रसादपासून टॅक्स घेतला जाईल ना, टॅक्स पण दुकानदार देणार आहे. टॅक्स कोण देणार आहे? GST कोण देत असते? डायरेक्ट शेवटला माणूस, जो चेनमधला सगळ्यात शेवटला माणूस आहे. इनडायरेक्ट टॅक्स असल्यामुळे काय होते, जो सगळ्यात चेनमधला जो चेन असते ना, होलसेलर, रिटेलर, मग तो एकदम दुकानदार, लहानसा दुकानदार, त्याच्यानंतर मी घेणारा, तर हा सगळा टॅक्स कोण देईन? मी देईन घेणारा. मग वॉशिंग मशीनवरचा टॅक्स कोण देईन? प्रसाद देईन. समजलं ना? चला आता घ्या इथं पहा. देअरफॉर आता इथं लिहितो घ्या. देअरफॉर काय करा आपल्याला? परचेसिंग प्राइस ऑफ वॉशिंग मशीन लिहा. परचेसिंग प्राइस ऑफ वॉशिंग मशीन फॉर प्रसादने घेतली वॉशिंग मशीन. काय येईल सर? इक्वल टू सर टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST अमाऊंट अमाऊंट. चला टॅक्सेबल अमाऊंट किती आहे सर? 38,000 प्लस GST अमाऊंट काढली आपण सर 10,640. चला याचं ॲडिशन करू. 0 + 0 येईल 0, 0 + हा 4 येईल 4, 0 + हा 6 येईल सर 6, 8 + 0 येईल सर 8 आणि 3 + 1 होईल सर 4. 48,640 रुपीज. समजलं ना सर? चला काय आली सर? परचेसिंग प्राइस ऑफ वॉशिंग मशीन फॉर प्रसाद. चला लिहा. परचेसिंग प्राइस ऑफ वॉशिंग मशीन $48,640. याला करतो सर डब्बा. पुरी डिझाईन करतात तशा. चला आता नेक्स्ट काय म्हणते तो हे काढला आपण. आता नेक्स्ट काढला लागते आपल्याला सेंट्रल GST अमाऊंट आणि स्टेट GST अमाऊंट. GST अमाऊंट काढली आपण, याच्या अर्धी करायची ते सेंट्रल GST अमाऊंट, GST अमाऊंटची अजून अर्धी करायची तेवढी स्टेट GST अमाऊंट. तर लिहून दाखवतो तुम्ही तुम्हाला. एवढं लिहून घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा याला पॉज करा, व्हिडिओला पॉज करा आणि पूर्ण पद्धतशीर लिहून घ्या. समजलं ना? कसं काढलं आपण? परचेसिंग प्राइस कशी काढली? टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST अमाऊंट म्हणजे परचेसिंग पॉवर. प्रसादले जो टॅक्सेबल अमाऊंट आहे किती आहे सर? 38,000 रुपये. जो प्रिंटेड प्राइस मारू डिस्काउंट मिळाला 5%, त्याच्यानंतर जे टॅक्स व्हॅल्यू बनवली ती भली 40,000 - 5% डिस्काउंट 2,000 रुपये. 40,000 - 2,000 38,000. 40,000 - 2,000 इकडून 38,000. 38,000 मध्ये जर काय मिळाली? GST अमाऊंट. GST अमाऊंट काढली 38,000ची 28% ती आली सर
10,640 आणि जे टॅक्सेबल टोटल व्हॅल्यू जे मिळेल प्रसादला वॉशिंग मशीनला घ्यायसाठी जे टोटल पैसे लागतील प्रसादला ते किती लागेल 38,000 प्लस 10,640 जे की GST अमाऊंट आहे. त्याला ॲड केला सर 48,640 रुपीज प्रसादला दुकानदाराला द्या लागन. किती रुपये 48,640 रुपीज. चला आता नेक्स्टमध्ये पाहू सेंट्रल GST अमाऊंट स्टेट GST अमाऊंट. नक्की लक्षात ठेवतो मी. सेंट्रल GST अमाऊंट सांगतो स्टेट GST अमाऊंट सांगतो. काही एवढं हार्ड नाही आहे इझी आहे. पहा सेंट्रल GST अमाऊंट स्टेट GST अमाऊंट. सेंट्रल GST अमाऊंट इक्वल टू GST अमाऊंट GST अमाऊंटच्या अर्धे अपॉन 2. GST अमाऊंट आपण आताच काढली होती. किती होती GST अमाऊंट काढलेली आहे 10,640 डिवाइड बाय 2. GST अमाऊंट काढली आपण डिवाइड बाय 2 केलं. 2 5 जा 10 2 3 जा 6 2 3 जा 6 2 2 जा 4 आणि 0 शी 0 जसच्या तसा. हे निघाले आपली सेंट्रल GST अमाऊंट जे की GST अमाऊंटच्या काय होईल अर्धी होईल. सेंट्रल GST अमाऊंट झालं. एवढीच काय होईल सर स्टेट GST अमाऊंट. एवढीच काय राहील सर स्टेट GST अमाऊंट राहील. एवढीच कळा. देअरफॉर स्टेट GST अमाऊंट कळा. स्टेट GST अमाऊंट हे तेवढीच राहील. GST अमाऊंट अपॉन मध्ये 2 अपॉन मध्ये 2. GST अमाऊंट किती आहे सर 10,640 डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 केल्यावर किती येईल सर 2 5 जा 10 2 3 जा 6 2 2 जा 4 आणि 0. 5,320 रुपीज. ठीक आहे. चला सर सगळ्याला आपल्यापाशी स्टेट GST अमाऊंट तिन्ही गोष्टी आपण काढून दाखवल्या. स्टेट GST अमाऊंट हॅशटॅग तिन्ही गोष्टी मी काढून दाखवल्या. क्वेश्चन बऱ्यापैकी हार्ड आहे. क्वेश्चनला समजून घ्या. कसं काय आलं टॅक्स इनवाइस मध्ये काय काय दाखवलं गेलं. कसं आलं टॅक्स इनवाइस म्हणजे बिल. टॅक्स इनवाइस म्हणजे बिल कसं काय आलं काय आलं पद्धतशीर समजून घ्या. आणि याच्यानंतर आपण काय पाहणार. याच्यानंतर पाहणार आपण रिटेलर होलसेलर कुठून कुठं जाते. इनपुट टॅक्स क्रेडिट काय असते. इनपुट टॅक्स काय असते. आउटपुट टॅक्स काय असते. इनपुट टॅक्स क्रेडिट केव्हा आकारला जाते हे सगळं याच्यानंतर शिकणार आहोत. एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एक्झाम्पल हार्ड आहे बघा मस्त एक्झाम्पल आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या.